कुठला डिवाइस स्टार्टर. याच्यामध्ये बघा 3 पॉईंट आहेत वरती RYB. तुम्ही इथं 3 फेज कनेक्ट करू शकता आणि जिथं मोटरला देणारे हे आउटपुट आहेत 1 2 3. नंतर इकडे ही NVC कॉईल आहे आणि हा त्याचा प्लंजर. याच्यामध्ये बघा कनेक्शन कसं आहे दाखवल्याप्रमाणे R फेज असा पाठीमागून फिरून NVC कॉईलला आला. नंतर पुन्हा दुसरा फेज या मार्गे कुठं आला तुमचा पहिला ऑपोज बटन. म्हणजे हा जो ऑपोज बटन आहे हा काय आहे NO आहे. या NOमधून इथून हा रेड वायर बघा या रेड वायरमधून इकडं आला या NCकडं आणि NCमधून NVC लागवलं आहे. असं त्याचं सर्किट कंप्लीट झालं. ज्यावेळेला तुम्ही ऑन पुश बटन दाबता त्यावेळेस हे सर्किट कंप्लीट होतं आणि NVCला सप्लाय मिळली. NVC प्लंजर असा वरती खेचून घेते आणि स्टार्टर काय होतं तुमचा ऑन होतं. तर आता तुम्हाला मी NC आणि NO कॉन्टॅक्ट कसे ते दाखवतो. पकडा बरं. हे बघा याच्यामध्ये दिसतील. तर बघा जर तो NC असला तर आपल्याला याच्यामध्ये रीडिंग दिसेल आणि NO असला तर रीडिंग दिसणार नाही. आता काय दाखवत आहे NC दाखवत आहे ना. तर बघा NC दाखवत आहे. मी ह्याला ह्याचं बटन प्रेस केलं स्विच तर बघा NO झालं ना. आता सोडल्यानंतर NC झालं. आता हा जो स्विच आहे हा कुठला आहे NO आहे. बघा दाखवत आहे का काय रीडिंग नाही दाखवत ना. मग ह्यालाच जर मी असे 2 पॉईंट लावून ठेवले आणि जर हे स्विच ऑन प्रेस केला तर आता काय झाला ना NC. सोडल्यानंतर NO झाला. असं याचं एक सर्किट आहे. आता तुम्हाला मी हा प्लंजर काढून दाखवतो त्याचा कॉन्टॅक्ट तुम्हाला मी OLC सांगितलं होतं का नाही. हे बघा याच्यामध्ये OLC आणि हे त्याचं सेटिंग आहे. याच्या सहाय्याने तुम्ही हा पॉइंटर आहे तो मागे पुढे कुठेही करू शकता. बघितलं का. हे बघा याच्या सहाय्याने करंट जास्त कमी करू शकता. आता बघा आम्ही प्लंजर काढतो आहे. हा बघा याच्यामध्ये बघा हे कॉन्टॅक्ट आहेत 1 2 3 आणि 4. हे असे 4 कॉन्टॅक्ट आहेत आणि इकडं वरती पण बघा. आता तुम्हाला हे जे आलेले आहेत वरून 1 2 3 ते खाली त्याच्या खाली का दाबा ओके खालच्या साईडला आहेत आणि ज्यावेळेस ऑन होतं तेव्हा त्याला वरच्या साईडला आहे. ते बघा 1 2 3 ही इथं गेलेले आहेत आणि ही तुमची NVC कॉईल. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दाखवण्यासाठी आलं ते शेडिंग रिंग. हे बघा शेडिंग रिंग बघितली का. हे बघा हे पॉईंट टाकलेलं आहे अशी याला बोलायचं शेडिंग रिंग. तर याच्यावर टाक इकडं बघ इथं पण एक तसाच आहे. हा फिक्स कॉन्टॅक्ट आणि हा अब्दुल मुवेंबर म्हणजे मुवेबर. ही कुठली कॉईल आहे NVC कॉईल आहे. आता NVC कॉईल तुम्ही चेंज करायची असली तर हे दोन्ही कनेक्शन तुम्ही खोलू शकता. हिला अशी वरच्या साईडला प्रेस करायची नाही वरच्या साईडला खालच्या साईडला प्रेस करायची. कुठं करायची शेडिंग रिंग बघितलं का प्रत्येकाने सकाळी आलं होतं बघा आपल्या ह्याच्यामध्ये. हे बघा इथं पण आहे ही आणि दुसरी ही. कोणी नाही बघितली सौरभ बघितली शेडिंग रिंग. ही बघ आणि ही ह्या काय आहेत शेडिंग रिंग आहेत. हा बघा हा दिसला का दोन्ही बाजूला. हे बघा हे अशी जर तुम्ही कॉईल खेचली ना तर ती फाटून निघणार. पण तुम्ही हा पॉईंट जर मागे ढकलला हे बघा असं पाठीमागला 500 वोल्ट म्हणजे ही जी NVC कॉईल आहे ती तेवढी 15 एम्पियर